तर राम राम मंडळी सगळ्यांना जे सेवाला. तर आता मी शेतामध्ये आणि आता आम्ही धरणावर डवरनी काही तणकट झालेला आहे हळदीमध्ये त्याच्यामध्ये. आणि 1.5 फुटाचा फास आहे, दाखवतो तुम्हाला. हे मंडळी, हे 1.5 फुटाची फास आहे आणि हे लहान मोठं होते डवर लोखंडी आहे. आणि हे 6 फुटाचं आहे दाडा. आणि हे त्याचा गवत झालेलं आहे, तणकट जास्त झालेलं आहे मधात. आणि हे बघू शकता तुम्ही. म्हणजे आता कसं तणकटवर आता नियोजन केलं तर नंतर बाया कमी लागतात, म्हणजे तेवढेच आपले पैसे वाचतात. हो ना. तर मंडळी बघू शकता आहे की नाही, आज आपले एकदम टकाटक आहे. आणि याला उद्या याच्यावर ड्रिचिंग मारून घेतो. ड्रिचिंग बाकी याच्यावर तर हिरवीगार आहे, पण ड्रिचिंग मारावं आहे की नाही, बघू शकता. आणि त्या हळदीला चालू आहे पाणी. आणि वरचा पाऊस का पडत नाही आता वाटते. केव्हा पडते काय, उन्हाळा आहे की काय पावसाळा आहे काय समजून झालं बा. वातावरण दिसायला पण काय सांगता येत नाही, येईल की नाही येईल. तरी आपण नियोजन राहू द्यावं. हळदीमध्ये तणकट बी सगळं निघायला आहे की नाही. म्हणजे फट्ट्यामधलं जेवढं तणकट आहे ते सगळं निघून जाते आता. आणि जे आता याच्यावर राहते बेडवर, तेच मग बाया लावून आपण काढू शकतो. म्हणजे आपले आता मग आता काय करायचं, आता हे करून घ्यायचं डवरनं सह. मग त्याच्यावर पाटी मारून घ्यायची. म्हणजे पाटी मारून कशी, हे सगळी मात नाही का याच्यावर लावून घ्यायची. म्हणजे तणकट बी एकदम बुजून जाते, म्हणजे ते वर येत नाही. बघा, एक नंबर चालू आहे की नाही. एक नंबर चाल रहा नायक, एक नंबर चाल रहा सर. फक्त कधी कधी दशक गावी पट्टी नाही नाही. तर हळदीवर जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर तणकट जास्त नाही म्हणून आता पण हे थोडं थोडं जसं होईल तसं तर डवरने थोडंफार असं चालू केले तर कसं आहे, तणकट बी कमी येते. म्हणजे तणकट होत नाही. आणि विशेषतः तेवढे पैसे बी लागत नाही. कारण की कसं आहे, 2-3 बायामध्ये काम होऊन जाते आपलं. पण जास्त बाया लागत नाही आणि जास्त पैसा बी लागत आहे काय. तर मंडळी पाहू शकता. तर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला.